आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोटमध्ये शाईफेक झाली होती। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावरती शाई फेकून त्यांना धक्काबुक्की केली। दरम्यान आपल्याला जीवे मारण्याचा कट होता असा आरोप प्रवीण गायकवाडांनी केलाय। या प्रकरणातील आरोपी दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलेलं आहे। आधी त्यांनी प्रवीण गायकवाडांच्या चेहऱ्यावरती शाई टाकली, पण तेवढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही। त्यांनी प्रवीण गायकवाडांच्या वाहनाची तोडफोड केली। वाहनात बसलेल्या प्रवीण गायकवाडांना वाहनातून खेचून बाहेर काढले। त्यांना धक्काबुक्की झाली। प्रवीण गायकवाड यांना वाहनापासून दूर खेचून नेण्यात आलं। रविवारी सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हा हल्ला। हा तोच शिवधर्म फाउंडेशनचा दीपक काटे आहे, ज्यानं गायकवाडांवरती हल्ला घडवून आणला। संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचं सांगत शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हा हल्ला केला। माझ्या जीविताला धोका झाला, ज्या प्रकारे माझ्यावर हल्ला झाला, माझ्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलेले। आता हा जो सगळा विचार आपण बघितला तर दोन विचाराचा संघर्ष आहे, म्हणजे एक पुरोगामी आणि प्रतिगामी। माझ्यावर ज्यांनी प्रामुख्याने हल्ला केला ते दीपक काटे आणि त्यांचे सहकारी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत। आणि दीपक काटे हे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत। या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। तसंच त्यांनी प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घातला। विरोधकांनी प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। जी कलमं आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलेली, आमच्या वकिलांनी सांगितलेली, ते काही करत नाही। कारण बावनकुळेंचा फोन आला होता, तिथं देवेंद्र फडणवीसच्या ऑफिसमधनं फोन आला होता। आता सरकारचाच माणूस आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा, आणि त्यांच्यावर नॉन अवेलेबल कलमं टाकलेली आहे। आम्हाला काही सरकारकडून फारशी अपेक्षा राहिलेली नाही आहे। दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता। खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि प्रवीण दादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपण आता अपेक्षा करूया की त्यांना न्याय मिळेल। अशा कुठल्याही कृतीचं मी जाहीर निषेध करते, आणि असं करून ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ह्याच्यावर अजूनही ॲक्शन होत नाही, हे धक्कादायक आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणार आहे। या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे दीपक काटे। दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा राज्य सचिव, तसंच तो शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक आहे। 2022 साली दीपक काटेनं भाजपत प्रवेश केला। शिवधर्मच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी संभाजी बिडी विरोधात आंदोलन छेडलं गेलं। या आंदोलनानंतर संभाजी बिडी हे नाव बदललं गेलं। संभाजी ब्रिगेड या नावाला शिवधर्म फाउंडेशनचा विरोध। छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यानं हे नाव बदलण्याची त्यांची मागणी आहे। तर पुण्यावरनं हैदराबादला जाताना दीपक काटेकडे पिस्तूल आणि 28 जिवंत काडतूस सापडल्यानं त्याला अटक झाली। दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्यानं विरोधकांनी आता भाजपला चांगलंच घेतलंय। आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय, धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय। या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही। या महाराष्ट्राचं गुंडा राष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये। खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे, आणि यावर प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही। आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे। दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं, आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही। प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचे पडसाद विधानसभेतही उमटले। प्रवीण गायकवाडांवरती हल्ला करणाऱ्या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांची आहे, तर सरकारनं सुद्धा कारवाईचा शब्द दिलाय। यांच्यासाठी काही नाही, अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजे। अध्यक्ष महोदय, हा जो विचार आहे की खरं म्हणजे अशा पद्धतीनं
मागेही काही घटना घडल्यात की जो व्यक्ती एक निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे हल्ले सातत्यानं या राज्यामध्ये झालेले आहेत. म्हणून आपल्याला विनंती आहे की हा जीवघेणा हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं. अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे. कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही. यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्यानंतर मराठा संघटनाही आक्रमक झालाय. आता जशास तसं उत्तर देण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिला. त्यामुळे आता आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.